वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना प्रमुख नेते एकनाथरावजी शिंदे यांच्या आदेशान्वये शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या कार्यालयाला वाढविण्यासाठी व कार्याला वाटचाल देण्यासाठी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना चालना देण्यासाठी व धर्मवीर आनंदराव दिघे यांच्या कार्याची शिकवण व सक्रियपणे प्रचार व प्रसाराकरिता कामात येईल या संदर्भामध्ये नंदुरबार जिल्ह्यात पक्षवाढीसाठी पदांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। शिवसेना पक्षवाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल या दृष्टिकोनातून विश्वास ठेवत या ठिकाणी कामगार सेनेचे पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी नियुक्ती देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रीतम सेठ धारिया यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्याचे उत्तर महाराष्ट्र सचिव अश्विन जामदार यांनी अक्कलकुवा विधानसभा क्षेत्राचे आमदार आमशा पाडवी यांच्या विकास कामाला लक्षात घेत कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्ष प्रमुखपदी यशवंत विजयसिंग नाईक तर उपजिल्हा प्रमुखपदी रवींद्र पाडवी यांची नियुक्ती केलेली आहे। यानिमित्त अक्कलकुवा तालुका शिवसेना संपर्क कार्यालय या ठिकाणी तालुका प्रमुख तुकाराम वळवी यांनी यांच्या नियुक्ती केलेल्या पदाधिकाऱ्यांची शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला। यावेळी किरण भावसार, रायसिंग वळवी, शांताराम पाडवी, भीमसिंग वळवी, सखाराम वळवी, रायसिंग पाडवी, गणेश वळवी आदी या ठिकाणी उपस्थित होते। चंद्रकांत चव्हाण, श्रीजी न्यूज 24 अक्कलकुवा अशाच नवनवीन बातम्या व अपडेट्स देण्यासाठी करिता कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा। आज आम्हाला आनंद होत आहे या अक्कलकुवा धडगाव मतदारसंघा वर शिवसेना पक्षाने खूप मोठी जबाबदारी आणि विश्वास ठेवून या शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या महाराष्ट्र राज्य प्रीतम सेठ धारिया यांनी या कार्यसम्राट आमदार आमशादादा पाडवी यांच्यावर विश्वास ठेवून व या मतदारसंघाचा बल वाढवण्यासाठी शिवसेना कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष म्हणून यशवंत नाईक व जिल्हा उपाध्यक्ष रविदादा पाडवी यांची नियुक्ती करून या अक्कलकुवा धडगाव मतदारसंघाच्या बल वाढवण्यासाठी या नंदुरबार जिल्ह्यावर विश्वास ठेवून साहेबांनी नियुक्ती करून दिलेली आहे। तर पुढच्या काळात हा जिल्हा भगवामय करू एवढीच गवाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी यशवंत नाईक, शिवसेना कामगार सेना महाराष्ट्र राज्य यांनी सुचवल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या आदेशान्वये प्रदेश अध्यक्ष प्रीतम धारिया साहेब तसेच उत्तर महाराष्ट्राचे सचिव अश्विन जामदार साहेबांनी आम्हाला जी जबाबदारी दिली, जिल्हा प्रमुख आणि आमचे जे नावं सुचवले आहेत ते आदरणीय सम्राट आमदार आमशादादा पाडवी यांनी जे आमचे नावं सुचवले आहे, या पदावर आम्ही जी नियुक्ती केली आहे या पदाला कधीही आम्ही तळा जाऊ देणार नाही आणि जिल्हाभर जी योजना आहे 32 योजना आहे त्या 32 योजनेमध्ये किट वाटप आहे, भांडेसंच वाटप आहे, या ज्या योजना आहे जास्तीत जास्त कामगारांना आम्ही कसं मिळवून देऊ, तसेच ज्या कामगारांना त्यांचे जे मुलं शिक्षण घेत आहे 5वी ते 7वीपर्यंत 5,000 रुपये, त्याच्यावरती जे शिक्षण घेणार आहे त्यांना 7,000 रुपये आणि डॉक्टर किंवा इंजिनिअरिंग याला आहे ते 1 लाख ते 60,000 ते 1 लाख रुपये असे स्कॉलरशिप मिळवून द्यायचं। आम्ही प्रत्येक गावात जाऊन त्यांना एक स्कॅम्प लावणार आहेत आणि स्कॅम्प लावून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी जे विश्वास ठेवलं आहे ते आम्ही पूर्ण जिल्हा भगवामय करू, प्रचार करू एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी रवींद्र पाडवी, अक्कलकुवा तालुका, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्र राज्य। जे आम्हाला जबाबदारी दिलेली आहे कामगार सेना उपजिल्हा अध्यक्ष म्हणून मला, तर याच्यामध्ये असा विषय आहे का अक्कलकुवा तालुक्यामध्ये जे अतिदुर्गम भागामध्ये जे आदिवासी लोक राहतात मग त्यांच्या पर्यंत पोचायची व्यवस्था आणि आमचे तालुका अध्यक्ष जसं आमच्या आदेश दिला आदरणीय आमशादादा पाडवी याने के बुवा हे लोक कामे करतील म्हणून आम्हाला विश्वासात ठेवून
जे जबाबदारी उपजिल्हाध्यक्ष म्हणून मला रवींद्र पाडवी मला कामगार सेनाच्या जबाबदारी दिलेली आहे, याच्यामध्ये जे शिवसेनाचं काम कसं वाढेल, संघटन कसं वाढेल आणि जे पूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यात जिथे जिथे आम्हाला आवश्यकता पडेल तिथे तिथे आम्ही पोचू आणि शिवसेनाचं काम करू. आणि जे जे लोक गरजू आहेत त्याच्यापर्यंत हे जे 32 योजना आहे ते 100% आम्ही ते पोचवण्याचा प्रयत्न करू. जय महाराष्ट्र, जय हिंद.